रामकृष्ण हरी माऊली हे यूट्यूब चॅनल चालू करण्याचा एकच उद्देश आहे की कौटुंबिक जबाबदारीमुळे बराच समाज हा आध्यात्मिक ज्ञानापासून दूर जातो. त्यामुळे संतांनी लिहिलेल्या अभंगांचे ज्ञानामृत थोडक्यात आपणापर्यंत पोहोचवण्याचे कार्य परमेश्वराच्या कृपेने मी करतो आहे. रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी श्री संत चोखोबा महाराजांचा अभंग अभ्यासाकरता घेतलेला आहे, तर तो बघूया. आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण, वेदांचे वचन न कळे आम्हा. आगमाची आडी निगमाचा भेद, शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा. योग याग तप अष्टांग साधन, न कळेची ज्ञान व्रत तप. चोखा मने माझा भोळा भाव देवा, गायीन केशवा नाम तुझे. मित्रांनो, हा अभंग संत चोखामेळा यांचा अत्यंत भावपूर्ण रचनांपैकी एक आहे. या अभंगातून ते सांगतात की परमेश्वराची निस्वार्थपणे कुठल्याही फळाची अपेक्षा न करता केलेली भक्ती ही विद्वत्तेपेक्षा श्रेष्ठ आहे. आपण जर अभंगाची रचना पाहिली तर अभंगाच्या प्रत्येक ओळीतून त्यांचा नम्रपणा, आत्मसमर्पण, देवावरील नितांत प्रेम प्रगट होते. संत चोखामेळा या अभंगातून सांगतात की त्यांना वेद, पुराण, शास्त्र, योग, यज्ञ, तप यांचे गूढ ज्ञान नाही. त्यांच्याकडे विद्वत्ता पण नाहीये. परंतु तरीही मित्रांनो, संत चोखोबांचा देवाविषयीचा एक निरागस आणि निष्कपट भाव आहे. संत चोखोबा देवाला म्हणतात की हे केशवा, मी अडाणी असून सुद्धा मी तुझे नामस्मरण करीन. मित्रांनो, आपण जर या अभंगाचा मुख्य संदेश बारकाईने पाहिला तर असे लक्षात येते की निखळ भक्ती आणि शुद्ध भाव हे विद्वत्तेपेक्षा श्रेष्ठच आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण महाभारतातले उदाहरण पाहिले तर भगवंत श्रीकृष्णाचे भक्त एका बाजूला ज्ञानी आणि विद्वान उद्धवाला जेव्हा गर्व झाला की मी ज्ञानी आणि विद्वान असल्यामुळे मीच भगवंताची सर्वात मोठी भक्ती करतो, परंतु जेव्हा उद्धव हा गोपिकांना भेटल्यावर त्यांची निखळ भक्ती आणि शुद्ध भावाने भगवंताला केलेले समर्पण हे बघून उद्धवाचे डोळे उघडतात आणि त्याला तेव्हा समजते की शुद्ध भावाने केलेली भक्ती ही विद्वत्तेपेक्षा श्रेष्ठच आहे. मित्रांनो, आपण आता या सुंदर अशा अभंगाचा प्रत्येक चरणाचा भावार्थ बघूया. मित्रांनो, श्री संत चोखोबा हे महार या जातीत जन्मलेले होते. त्यामुळे त्या काळात त्यांचा काही विशिष्ट लोकांमुळे मंदिरात प्रवेश नाकारला जायचा. त्यांना वेद व शास्त्र शिकायला परवानगी नव्हती, म्हणून ते पांडुरंगाला अतिशय कळकळीने आणि नम्रतेने देवाला सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. आता आपण या ठिकाणी पहिल्या चरणाचे निरूपण करूया. आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण, वेदांचे वचन न कळे आम्हा. मित्रांनो, श्री संत चोखामेळा अभंगाच्या या चरणातून असे म्हणतात की देवा, मला आध्यात्मिक ज्ञान नाही, मला शास्त्रांचे मोठे ज्ञान नाही. पुराणे किंवा वेद ग्रंथ यामधील असलेले गूढ ज्ञान वचने समजत नाही. संत चोखोबा देवाला अगदी मनातल्या गाभाऱ्यापासून तळमळीने म्हणतात, हे देवा, हे पांडुरंगा, आम्ही अडाणी आहोत. आम्हाला मोठे ग्रंथ वाचता येत नाही. आम्हाला त्या ग्रंथातील गूढ समजत नाही. आम्हाला शास्त्र शिकण्याचा अधिकार नसल्यामुळे आम्हाला तेही समजत नाही. वेदांमध्ये काय लिहिलेले आहे तेही आम्हाला समजत नाही. आम्ही फक्त मनोभावे देवा तुझीच भक्ती करतो. मित्रांनो, आजच्या काळातील उदाहरण द्यायचे झाले तर
बघा, एका ऑफिसमध्ये 2 लोक आहेत. पहिला माणूस खूप हुशार, ज्ञानी आहे, रोज गीतेवर लेक्चर देतो, परंतु त्याच्या सहकार्यांशी उद्धटपणे वागतो. आणि त्याच ऑफिसातला दुसरा माणूस फक्त 10वी पास आहे. त्याचे श्लोक पाठ नाहीत, पण तो सगळ्यांना मदत करतो, कोणाचेही वाईट करीत नाही आणि दररोज 5 मिनिटे शांतपणे देवाचं नामस्मरण करतो. संत चोखोबा म्हणतात की दुसरा व्यक्ती हा देवाचा जास्त भक्त आहे, कारण त्याच्याकडे ज्ञान नसले तरी पण तो देही उदार आहे. संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगातून सांगतात की भक्त ऐसा जाना जो देही उदार. संत चोखोबा आजच्या भाषेत सांगायचे झाले तर ते असे सांगतात की डिग्री नाही पण डेडिकेशन चालेल. परमेश्वर प्राप्तीसाठी श्लोक पाठ नसला तरी चालेल, पण त्या पांडुरंगावर नितांत श्रद्धा हवी. संत श्री चोखोबा येथे स्वतःला कमी लेखतात असे नाही, ते अहंकाराचा पूर्ण त्याग करतात. ते समाजाला सांगतात की देवाला प्राप्त करण्यासाठी केवळ विद्वत्ता आवश्यक नसते, तर समाजातील अनेक सामान्य अशिक्षित लोकही अतिशय उत्कट भक्तीने देवाला प्राप्त करून घेतात. मित्रांनो, आता आपण अभंगाचे दुसरे चरण बघूया. आगमाची आडी निगमाचा भेद, शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा. मित्रांनो, अभंगाच्या या चरणाचा असा भावार्थ प्रगट होतो की संत चोखोबा म्हणतात की हे देवा, आगम आणि निगम या धर्मग्रंथातील गूढ अर्थ मला समजत नाही. विविध शास्त्रांची तत्वज्ञाने, त्यांचे परस्पर संबंध किंवा त्यातील वादविवाद मला कळत नाही. या ठिकाणी या चरणातील आगम या शब्दाचा अर्थ असा होतो की उपासना व पूजाविधी सांगणारे ग्रंथ, आणि निगम म्हणजे वेद. अजून सांगायचे झाले तर आगम म्हणजे भगवान शिवांची उपासना सांगणारे ग्रंथ, निगम म्हणजे वेद ज्यामध्ये विष्णू देवाची उपासना सांगितलेली आहे. मित्रांनो, पूर्वीच्या काळात काही पंडित लोक आगम श्रेष्ठ की निगम श्रेष्ठ यावर भांडत बसायचे. संत चोखोबा म्हणतात की आम्ही अस्पृश्य असल्यामुळे आम्हाला शाळेत बसवूच दिलं नाही, त्यामुळे हे तत्वज्ञान आम्हाला न कळलेलं बरं. मित्रांनो, पण याचा अर्थ असा नाही होत की संत चोखोबा हे अज्ञानी आहेत. ते आपल्याला सांगतात की आपण या भांडणात पडायचे नाही, आपल्याला फक्त विठ्ठलच हवा आहे ना, हे लक्षात घेऊन फक्त त्याचाच धावा करायचा. मित्रांनो, एकदा 2 मोठे पंडित एका गावात आले. एक म्हणाला विष्णू मोठा, दुसरा म्हणाला शिव मोठा. 3 दिवस वाद चालला. गावातील लोक पण 2 गटात विभागले गेले. त्याच वेळी एक गरीब म्हातारी आजी तिथून जात होती. तिने त्या दोघा पंडितांना नमस्कार केला आणि म्हणाली, अरे बाबांनो, मला हे आगम निगम काहीही कळत नाही, परंतु माझा विठ्ठल हा दोघांमध्ये आहे. मग मी दोघांनाही एकरूप मानून देव मानते. विठ्ठल जळीस्थळी भरला. मित्रांनो, चोखोबा महाराज ह्याच म्हातारीसारखे आहेत. त्यांना फक्त विठ्ठलच हवा आहे. मित्रांनो, आपण आता अभंगाचे 3रे चरण बघूया. योग याग तप अष्टांग साधन, न कळीची ज्ञान व्रत तप. या चरणाचा अर्थ आपण जर पाहिला तर योग, यज्ञ, तप, अष्टांग योगाची साधना, ज्ञान, व्रते आणि तप. संत चोखोबा म्हणतात की हे सर्व आम्हाला काहीही समजत नाही. मित्रांनो, आपण जर इथे अभंगाच्या या चरणाचा बारकाईने विचार जर केला तर असे लक्षात येते की संत चोखोबा महाराज इथे परत एकदा आपली नम्रता आणि परिस्थिती सांगतात.
मित्रांनो, इथे चोखोबा महाराजांना समाजाला असा मेसेज द्यायचा आहे की हिमालयात बसून योग करणे, मोठे यज्ञ करणे, उपवास, तप करणे, पतंजलीची अष्टांग योग साधना करणे, संत चोखोबा म्हणतात की ही सर्व कठीण साधना आहे. ती करायला मोकळा वेळ आणि समाजाचा आधार लागतो. संत चोखोबा पुढे असेही म्हणतात की ज्ञान मिळवण्यासाठी ग्रंथ वाचणे, एकादशी सारखे व्रत करणे, कठोर तप करणे हेही आम्हाला जमत नाही. कारण की मित्रांनो, संत चोखोबांची आपण जर पार्श्वभूमी बघितली तर असे लक्षात येते की संत चोखोबा आणि त्यांचे बांधव रोज पोटासाठी खटपट करायचे. दिवसभर शेतात मेहनत करून दमून थकून रात्री घरी यायचे. त्यांना न वेळ होता न शिक्षणाचा अधिकार होता. परंतु तरीही मित्रांनो, संत चोखोबा महाराज त्या परमेश्वराकडे कुठल्याही प्रकारची तक्रार करत नाहीत. ते त्या पांडुरंगाला त्यांचं वास्तव सांगतात आणि त्यावर एक तोडगा पण देतात. ते देवाला म्हणतात की देवा, आम्हाला मोठी साधना करायला जमत नाही, पण आम्ही तुझी मनापासून भक्ती करतो. त्यातच आम्हाला आनंद आहे आणि आमचे जीवन धन्य आहे. मित्रांनो, आजच्या कलियुगात शहरीकरण, औद्योगिकरण, व्यापारीकरण वाढल्यामुळे समाजामध्ये स्पर्धा निर्माण झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक जण करिअर आणि पैशामागे धावतो आहे. पण तरीही या धावपळीच्या युगात जो व्यक्ती थोडा वेळ काढून भगवंताचं चिंतन करतो तो धन्य आहे. किंवा काम करताना जरी भगवंताचं चिंतन केलं तरी तो व्यक्ती धन्य आहे. मित्रांनो, संत चोखोबा महाराज म्हणतात की वेळ नाही हे कारण चालेल, परंतु भाव नाही हे कारण सांगू नका. संत चोखोबा समाजाला समजावून सांगतात की ह्या कलियुगात फक्त भगवंताचं नामस्मरण केले तरी तेच सर्वात मोठे तप आहे. मित्रांनो, आपण आता या अभंगाचे शेवटचे आणि चौथे चरण बघूया. चोखा मने माझा भोळा भाव देवा, गायीन केशवा नाम तुझे. मित्रांनो, संत चोखोबा महाराज अभंगाच्या या चरणातून देवाला मनापासून म्हणतात की हे देवा, माझ्याकडे तुला द्यायला ज्ञान नाही, पैसा नाही, मोठी पूजा नाही, मोठे यज्ञ हवन करायला माझ्याकडे धन दौलत नाही. माझ्याकडे तुला देण्यासाठी देवा फक्त माझा भोळा भावच आहे. माझ्याकडे निष्कपट आणि लहान मुलासारखे निरागस प्रेम आहे. आणि याच भोळ्या भावाने देवा मी फक्त तुझं नावच घेणार आहे. हे देवा, मी तुला विठ्ठला, केशवा, माधवा ह्या तुझ्या गोड नावाने तुला हाक मारणार आहे. मित्रांनो, संत चोखोबा म्हणतात, देवा मला काही जमलं नाही तरी चालेल, मी मनापासून फक्त तुलाच हाक मारेन. आणि देवा, हेच माझं सर्वात मोठं भजन आहे. मित्रांनो, इथे संत चोखोबा त्यांचा अहंकार शून्य करतात. मी देवाचा मोठा भक्त आहे असा गर्व त्यांना मुळीच नाही. उलट इथे चोखोबा महाराज म्हणतात, देवा मी भोळा आहे, म्हणूनच देवा तू मला जवळ कर, अशी प्रार्थना संत चोखोबा पांडुरंगाला करतात. मित्रांनो, आपण सुद्धा या कलियुगात संत चोखोबांप्रमाणे भोळ्या भावाने भगवंताचे नामस्मरण करून आपले जीवन धन्य करूया. मित्रांनो, संतांचे बहुमोल असे विचार ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.